शिंपीत जाशी. कारण मी तुमच्याशिवाय जगू नाही शकणार. अहो मी कुठे जातेय पळून? यासाठीच तर आज आलीये ना इथे. चला उशीर होतोय आपल्याला. या. हे जे काही बोलतायत ते खरं आहे. आणि हे तुम्हालाही माहित होतं. तुमचा मुलगा माझी मुलगी दोघंही फिरतात एकमेकांबरोबर. प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर. पण मला कळत नाही तुम्ही लोक असं का म्हणताय की तुम्हाला काहीच माहित नाही. या मॅडम आल्या होत्या की आज घरी? त्या कुठल्या बंगल्यात आल्या नव्हत्या, गॅरेज मध्ये आल्या होत्या. बापूसाहेब मला काय वाटतं की तुम्ही तुमच्या मुलाला विचारावं त्याने का खरं सांगितलं नाही, का खोटं बोललं. बस चोर तो चोर वर शिरचोर. एवढी माजोरी तुझी? अरे आमच्यासारख्याने फेकलेल्या तुकड्यांवर जगायची लायकी तुझी आणि वर तोंड वर करून बोलतोस. बस बस खूप झाला. बस लायकी काढायची गरज नाही आता. बरोबर आहे बापूसाहेब. लायकी काढण्यासाठी आधी लायकी असायला हवी ना. त्यात सुद्धा हे एकदम एकदम खालच्या थराचे आहेत. हे बघा तुम्ही असाल कोणी मोठे पैसेवाले, पण तोंड सांभाळून बोला. दादा दादा प्लीज जाऊ दे ना, सोड ना. ए, तुझा हा माज आहे ना तुझ्यात कशात घालेन मी. लोकांच्या पैशावर माज करतोस. चापखाने फोडून काढलं पाहिजे यांना. शिवारे थांबव हे सगळं. हे बघा मिस्टर विचारे, तुम्ही लाईन क्रॉस करताय. ए, मी लाईन क्रॉस केली ना तर तुला बर्बाद करून टाकेन, लक्षात ठेव. कप्पी कारस्थानी माणसा, तुला देशोधडीला लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अरे बायकांच्या पैशावर माज करतोस, लाज नाही वाटत? बस बस खूप झालं. खूप ऐकून घेतलं मी. आता तोंड आवरा, नाही तर खूप महागात पडेल तुम्हाला. ए, नडतोस कोणाला? ज्या थाळीत खाताना त्याच थाळीत घाण करणारी माणसं तुम्ही. तुझा धंदा म्हणजे ना. अहो तुम्ही जरा शांत व्हा ना प्लीज. दादा चल जाऊया इथून प्लीज. ताई चला. एक मिनिट. तुम्हाला असं सहजासहजी जाऊ देणार नाहीये मी. अरे आता तर खरा पाहुणचार होणार आहे तुमचा. निहारिका, फोन लाव पोलिसांना. तसं काय बापूसाहेब, यांचा धंदाच आहे हा. आणि यांचं मोठं शस्त्र म्हणजे त्यांची मुलगी. तिला पुढे करायचं, तिचा वापर करायचा आणि श्रीमंत मुलांना फसवायचं, पैसे उकळायचे. थोडक्यात काय नारकर, तुम्ही तुमच्या मुलीला धंद्याला लावली, धंद्याला लावली, धंद्याला लावली. सहजासहजी मी असं सोडणार नाहीये. नाही तुला आयुष्यात बर्बाद केला ना, तर बापूसाहेब विचारे नाव नाही सांगणार आहे मी माझं कोणाला.
तुझ्यामुळे घडलंय. तुमची एवढी हिंमत? माझ्या मुलीला होय होय, तुमच्याच मुलीला आतापर्यंत प्रोटेक्ट करत आलो मी. तुमच्याच मुलीची आतापर्यंत काळजी घेत आलो. तुमच्याच मुलीला कधी गरिबी श्रीमंती हा भेदभाव जाणवून दिला नाही मी. आणि तुम्ही काय केलं? अरे तुमच्या या भोळ्या भाबड्या मुलीला, जिला जिला खोटा अजिबात सहन होत नाही, जिला खोटेपणाचा तिटकार आहे, जिला खोटा आवडत नाही, तिच्याच बरोबर धनंत खोटा बोललात तुम्ही. त्यात इथपर्यंत मजल गेली तुमची. मी सगळं सहन करू शकतो चारू, सगळं सहन करू शकतो, पण बापूसाहेबांचा अपमान मी कधी सहन नाही करू शकत. तुमची हिंमत कशी झाली माझ्या वडिलांवर हात उचलायची? एक मिनिट, काहीतरी गडबड होते. भाई असे करणाऱ्यातले नाही. त्यांना कळतं कोणाशी कसं वागायचं. बरोबर आहे, त्यांना बरोबर कळतं कोणत्या लोकांशी वेश बदलून कसं बोलायचं, कसं फसवायचं, बरोबर कळतं त्यांना. हो साहेब. बस बस, ऑलरेडी यांनी दारू पिऊन इकडे जो काही तमाशा केलाय ना, तो इनफ आहे आता. बस तुझ्या बापाला सांग. बाप बोलायचं नाही. वडील आहेत ते माझे, कळलं? आणि त्यांच्याशी अशा भाषेत बोलायचं नाही. भाई चला, इथून आपल्याला 1 मिनिट पण इथे थांबायचं नाही. आमच्यावर मिस्टर सत्यजित विचारे, मला मान्य आहे मी खोटं बोललो. तुम्ही काय केलं? मी तर परक्यांशी खोटं बोललो, तुम्ही तुमच्या घरच्यांशी का खोटं बोललात? तुम्हाला तर सगळं माहित होतं, मग का त्यांना अंधारात ठेवलं तुम्ही? माझ्या मुलीला भेटत होता ना तुम्ही, प्रेमाचे खोटे वायदे करत होतात, तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं की माझी मुलगी मेकॅनिक आहे, आम्ही साधे लोक आहोत, गरीब आहोत, माहित होतं ना? का नाही सांगितलं आपल्या परिवाराला? का नाहीच बोललात? मी सगळं खरं सांगणार होतो, पण लाज वाटली ना? आपली होणारी बायको मेकॅनिक आहे हे सांगायची, दुसऱ्यांच्या गाड्या नीट करते हे सांगायची. हात काळे करून घेते हे सांगायची. चारू, मी हे सगळं का केलंय ते तुम्हाला माहिती आहे. मला तुम्हाला गमवायचं नव्हतं, पण त्यामुळे आता तुमचे वडील जे बापूसाहेबांबरोबर वागलेत ना, ते कसं पुसून टाकणार होता? पण सनारकर, मी जे वागलोय त्याच्याशी तुमच्या आत्ताच्या वागण्याची तुलना करून तुम्ही स्वतःचा गुन्हा नाही लपवू शकत. त्यामुळे तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध नाही होत मिस्टर नारकर, कळलं? आत्ता या क्षणी तुमच्या जागी इथे दुसरा कोणी असताना तर इकडे थांबण्याची हिंमत केली नसती मिस्टर नारकर. बरोबर आहे. जिथं प्रेमच खोटे तिथं कसं थांबणार?
भाई दादा चला, आपल्याला इथे अजिबात थांबायचं नाही. बाबूसाहेब सावकाश, शांत. काय ठरवलं होतं आणि काय झालं? ताई, मला ना आधीच डाऊट आलेला आहे, यांचा काहीतरी वेगळा प्लॅन चालू आहे. काहीतरी झोल आहे, मला आधीच वाटलेलं. भाई तरी मी तुम्हाला सांगत होते की खोटं नका बोलत जाऊ. खोट्याने कोणाचंच भलं होत नाही. एवढी एवढी सगळी खोट्याची श्रीमंती उभी केली, काय लागलं भाई हाताला? काहीच नाही. हेच जर तुम्ही आधी खरं बोलला असतात ना, तर आज ही वेळ आली नसती आपल्यावर. काय गरज होती एवढं सगळं करायची? बरोबर आहे, काहीच हाती लागलं नाही. पण चारू खरं सांगू का, मी आज कुठलंच खोटं घेऊन आलो नव्हतो. न खोटा बिझनेस, न खोटा मोठेपणा, न खोटा वसंत. आज मी अक्षरशः खरेपणाने, म्हणजे खरा वसंत तिथे आला होता. पण त्या शिवने जेव्हा माझ्या मुलीच्या चारित्र्यावर चिखल फेकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला सहन झालं नाही. जगातला कुठलाही बाप आपल्या मुलीबद्दल असं ऐकून घेऊच शकत नाही. आणि मी तर अगदी सामान्य बाप आहे ग, तुझ्यावर प्रेम करणारा बाप आहे. मला मान्य आहे ना, मी तुला ओरडतो, मी तुझ्यावर चिडतो, पण ती आपल्या मुलीची काळजी म्हण, तिच्यावर प्रेम आहे म्हण. तुला खरं सांगू का चारू, मी अक्षरशः तुझी शपथ घेऊन सांगतो, मी त्या बापू साहेबांवर हात उचलला नव्हता. हे बघ, तू माझ्यावर विश्वास ठेव किंवा नको ठेव, तुझा बाप आज काहीच खोटं बोलला नाही. भाई माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. जेव्हा घरच्यांचा प्रश्न असतो तेव्हा तुम्ही खंबीरपणे उभे असता. जाऊ दे भाई दादा, जाऊ दे. झालं गेलं गंगेला मिळालं. काही गरज नाही आपल्याला कोणाची. आपलं लाईफ खूप चांगलं चालू होतं भाई, ही लोक आपल्या लाईफ मध्ये यायच्या आधी. आता त्या बिचाऱ्यांचा चॅप्टर कायमचं बंद झाला आपल्यासाठी. आपण भलं आणि आपलं गॅरेज भलं, बस. कोणा तुम्ही? काय गाडी कस काय पडली आमची? काय गुंडागर्दी चालली आहे तुमची? आता कळेल तुम्हाला बापूसाहेब विचारांशी पंगा घेणं का असतं ते. तोडा रे सगळं, करा होतो असतं. नाही नाही
भैया समीर समीर पंप कुठे आता पंप दादा आत घरात ठेवले. ए चल चल चल. समीर नाम्या 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 काय काय हे सगळं? चारुताई बघतेस ना चारुताई, बघ आपल्या गॅरेजची काय हालत करून टाकली त्या लोकांनी. नेमके चांद मामू पण नव्हते ग, नाही तर धरू धरू आणलं असतं त्यांना. आणि मी त्यांना अडवायला गेलो ना चारुताई, मला पण मारलं ग खूप. हे बघ मला माफ कर चारुताई, मी आपलं गॅरेज वाचवायचा खूप प्रयत्न केला ग, पण मला नाही जमलं ग चारुताई. त्यांना पण मला खूप मारलं ग. हे बघ कोण कोण आलेलं इथे नाम्या, कोण आलेलं इथे? हा भाई अहो ते घरामध्ये पण तोडफोड करून ठेवले हो. ए नाम्या तू तू होता नाही इथे? कोणी कोणी केलंय सगळं? दीपक दादा गुंड होते 4-5 जण, दादागिरी करत होते आणि मला धमकी पण दिली त्यांची. गुंड म्हणजे दादा तो प्रीतम पारकरच असणार. कोण तो तो येणार? हो तो आलेला इथे? तोच असू शकतो. दादा अरे मागच्या वेळेस त्याने मला मारायला गुंड आणली होती आणि आज त्याची एवढी हिंमत वाढली की त्याने आपल्या गॅरेजवर हल्ला केला. तर आता नाही, त्याला आणि त्याच्या आईला दाखवतेच की ही चारू कोण आहे ते. नाही चारुताई थांब, नाही चारुताई, प्रीतम पारकरची माणसं नव्हती ती. मग ती अरे बोल ना कोण होती? बापूसाहेब बिचारेंची. बापूसाहेब बिचारे म्हणजे त्यांनी हे सगळं करायला सांगितलं. भाई भाई बघितलं तुम्ही ते बिचारे किती किती खालच्या थराला गेले. आपला बदला घेण्यासाठी त्यांनी आपल्या पोटावर पाय दिला.